Co-powered by Techno. माझा ॲक्शनचा रोग जो होता तो निश्चितपणे या महिलांच्या योजनेमध्ये आडवे येणाऱ्यांच्यावरती होता. खटावमानच्या किंबहुना महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येणाऱ्यांच्यावर होता. तुम्ही म्हटला तर कुठल्या बाजूला होता तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलणार नाही. परंतु समजणे वालों को इशारा काफी होता. माझा रोग कुठल्या दिशेला होता तुम्ही बघितलेला आहे. त्यामुळे बिलकुल आपण निश्चिंत राहा. इशारा जो आहे आणि निशाणा तो आहे तो योग्य ठिकाणी लागलेला. हा जनतेला धोका देणाऱ्यांच्या कपाळावर पाऊ आणणार का? आता माझ्या बुक्कीची गरज भासणार नाही. आमच्या माता भगिनींची जे मजबूतीनं माता भगिनींची मूठ तयार झालेली आहे, ज्या माता भगिनींची ताकद तयार झालेली आहे. आता टेंगाचा विषयच नाही, माणूसच घावणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं महिला भगिनींचा जो ताकदीनं आशीर्वाद आहे तो आशीर्वाद विरोधकांना राहून घेऊन जाईल एवढं सांगतो. ज्या योजना आता मला एक कळत नाही की सरकारनं योजना आणली की त्याच्यावर आर्थिक ताण येतो. सरकारनं कर्जमाफी केली पाहिजे म्हणून विरोधकच दंगा करतायत. सरकारनं गॅसचे दर कमी केले पाहिजेत म्हणून विरोधकच दंगा करतायत. सरकारनं योजना चालू केली पाहिजे. राहुल गांधी खटाखट 1,000 रुपये द्यायला चालले होते तेव्हा सरकारच्या तिजोरीवर बोजा येत नव्हता. अनेक योजना सरकारच्या माध्यमातून येतात तेव्हा कुठला बोजा पडत नव्हता. आणि हजारो लाखो कोटी रुपये भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बारामती पलटणपासून अनेकांच्या घरात पोचलेले आहेत तेव्हा सरकारच्या तिजोरीवर बोजा पडत नव्हता. जेव्हा आमच्या बहिणींचा सन्मान होतो, गोरगरिबांचा पैसा गोरगरिबांच्या खिशात जातो, ज्याच्यामध्ये कुठलंही कमिशन नाही, 1,500 रुपयेमधला 1,500 रुपये भगिनींच्या खात्यावर जातो, तेव्हा मला वाटतं वेदना व्हायचं कारण नाही. ही जी योजना आहे ती योजना डायरेक्ट सरकार टू महिला याच्यामधल्या आहे. तर मधल्या सावत्र भावानी गडबड करायचं काय कारण नाही. हे नातं घट्ट झालेलं आहे. त्यामुळं याचा इम्पॅक्ट, याचा परिणाम आपल्याला दिसेल. शेवटी एक आहे, वाजंत्री वाजवायचं काम करत असतात, आपण आपलं काम करायचं असतं. त्यांना कुठलीही योजना आम्ही केली तर ती कधीच मान्य नसते आणि जर केली नाही तर का केली नाही ही भूमिका तू घेणारी मंडळी आहेत. त्यामुळं अशा लोकांच्यावर जास्तीचं लक्ष देऊ नये असं माझं मत आहे. सरकार मजबूत आहे. विकासासाठी मजबूतीनं पैसा आपण बघतो, एवढा मोठा विकास होतोय तेव्हा मजबूत पैसा विकासासाठी आहे, तसाच मजबूत पैसा योजनासाठी आहे. एवढंच आहे तुमचं आहे. असं तुम्हाला वाटतंय की ते इच्छुक आहेत. प्रत्येकजण आपला आपला मार्केट वाढवण्याचा, रेट वाढवण्याचा प्रयत्न करतोय. तिकीट कुणाला मिळेल जवळजवळ निश्चित झालेलं असेल त्यांच्याकडे. फक्त आपला रेट वाढवून माझा खर्च जास्त झालेला आहे, मला कसं काय थांबता येईल, मला पुढे जायला लागेल, मग झालेला खर्च तरी किमान मिळावा, त्यासाठी अनेक लोक आपलं शेवटची खटपट धडपड करतायत. पण मागच्या वर्षी असेच उमेदवार आले होते. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.